जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सातपुड्याच्या कुशीतून वाहणारी गंगा नदी पावसाअभावी कोरडी ठाक आहे। दरवर्षी खळखळून वाहणारी नदी यंदा मात्र कोरडी ठाक आहे। 40 खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न यावर अवलंबून असतो। तर दुसरीकडे विदर्भात पावसाचा जोर कायम असताना मुक्ताईनगरमध्ये मात्र पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। येथील सातपुडा पर्वतरांगेत तब्बल 2 महिने उलटूनही पावसाअभावी नदी पात्र हे कोरडठक दिसतंय। जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या या ठिकाणी गोरक्षगंगा नदी पात्रात आपण उभे आहोत। आपण पाहतोय की तब्बल 2 महिने झालेत, पावसाळ्याचे दिवस आहेत, तरी देखील हे नदी पात्र गत वर्षी मोठ्या प्रमाणात ओसांडून वाहत होती। मात्र सध्या ह्या नदी पात्रात आपण असताना पावसाअभावी ही नदी जी आहे ही कोरडीठक पडलेली आहे। त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश डोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।